श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये आपले मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दत्तजयंती निमित्ताने मनपूर्वक स्वागत. पाहूया दत्तजन्माची दिव्य कथा. आत्री ऋषी हे एक महान तपस्वी होते. त्यांची पत्नी अनुसया ही पती धर्माचे काटेकोर पालन करणारी अतिशय सात्विक स्त्री होती. आश्रमात कोणीही कधीही आले तरी त्याला इच्छाभोजन देण्याचा आत्री ऋषींचा नियम होता. या नियमाचे पालन माता अनुसया अतिशय निष्ठेने करत असे. यामुळे तिच्या पातिव्रत्याची, सात्विकतेची आणि आतिथ्यशीलतेची ख्याती सर्वत्र पसरली. सर्वजण माता अनुसयेचा आदर करू लागले. पण स्वर्गात माता पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना ही गोष्ट खटकली. त्यांना त्यांच्या स्त्रीत्वाचा फार गर्व होता. त्यामुळे या तिघींनी आपापल्या पतींकडे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे अनुसयेची सत्व परीक्षा घेण्याचा हट्ट धरला. अनुसयेचे सत्व तिच्या पातिव्रत्य आणि आतिथ्य धर्मात होते. याची परीक्षा घेणे आणि देणे दोन्हीही अवघड. परंतु देवांनाही त्यांच्या स्त्रियांचा अहंकार नाहीसा करायचा होता. त्यासाठी देवांनी योजना केली. हे त्रिदेव सती अनुसयेच्या आश्रमात आत्री ऋषी अनुष्ठानाला बसलेले असताना साधूचा वेश धारण करून दुपारी मध्यान्नीच्या वेळी गेले. मध्यान्ह ही भोजनाची वेळ. सती अनुसयेचा आतिथ्य धर्म पालनाचा नियम असल्याने तिने या तिघांचे स्वागत केले आणि भोजन करण्याची विनंती केली. देवांनी भोजनास नकार दिला. तू फक्त शिधाच दे असे सांगितले. अनुसयेने याचे कारण विचारले असता त्यांनी त्यांच्या साधू धर्माच्या अटी व नियम या तुला पाळता येणार नाहीत, तरी तू फक्त शिधाच दे असे पुन्हा सांगितले. पण भोजनाच्या वेळी अतिथी असे न जेवता जाणे आश्रमाला आणि पतीच्या नियमाला कलंक लावणारे होते. म्हणून अनुसयेने आपल्या कोणत्याही अटी असू देत, मी नक्की त्याचे पालन करेल, पण आपण न जेवता जाऊ नये अशी प्रार्थना त्या साधूंना केली. साधूंनी इच्छा भोजनास होकार दिला. अनुसयेने भोजन तयार करून अतिशय आदराने साधूंना जेवण्यासाठी आसनावर बसवले. आता हीच वेळ अनुसयेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्याची होती. त्रिदेवांनी अनुसयेला अट घातली की आमच्या साधू धर्मात वस्त्र घालून वाढलेले जेवण आम्हाला वर्ज्य आहे. त्यामुळे तुला जमत असेल तर वस्त्राविना जेवायला वाढ किंवा आम्हाला शिधा देऊन परत पाठव. साधूंची ही विचित्र अट ऐकून अनुसयेला धक्का बसला. तिला काही सुचेना. साधूंची अट पाळावी तर पातिव्रत्याचा भंग होणार, न पाळावी तर आश्रमाचा म्हणजे पतीच्या नियमांचा भंग केल्याचा कलंक लागणार. पतीचा सल्ला घ्यायला जावे तर त्याचे अनुष्ठान भंग होणार. तिची ही संभ्रमावस्था पाहून देव उठून जाऊ लागले. पातिव्रत्य आणि आतिथ्य हे दोन्ही धर्म कसे पाळावेत हे तिला कळेना. तिने आपल्या पतीचे म्हणजे आत्री ऋषींचे स्मरण करून पतिव्रता धर्माची शपथ घेतली. जर माझा पतिव्रता धर्म खरा असेल, आजवर मी कोणालाही आश्रमातून विन्मुख पाठवले नसेल, तर आजही मी कलंकित न होता माझ्या पातिव्रत्याचे आणि आतिथ्य धर्माचे पालन करू शकेल. आणि काय आश्चर्य! अनुसयेने विचार केल्याप्रमाणे तसेच घडले. तिने हातातील कमंडलूतील जल तिन्ही साधूंवर शिंपडले आणि ते तिघेही 3 लहान बाळे बनले आणि भुकेने दुधासाठी रडू लागले. त्यांच्या रडण्याने अनुसयेतील मातृत्व जागे झाले. तिला पाना फुटला आणि मग सती अनुसयेने त्यांना माता म्हणून दूध पाजले
अशा प्रकारे आपल्या पातिव्रत्याचा भंग होऊ न देता अनुसयेने पती आणि आतिथ्य धर्माचे पालन केले. अत्री ऋषी आपली साधना संपवून आश्रमात परतले आणि त्यांनी हा प्रकार आपल्या अंतर्ज्ञानाने जाणला. साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांची माता होण्याचे भाग्य तुला मिळाले असे म्हणून त्यांनी अनुसयेचा गौरव केला. आश्रमात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. परंतु इकडे पार्वती, सरस्वती, लक्ष्मी यांना आपले पती परत न आल्याने काळजी वाटू लागली. तेवढ्यात नारद मुनी तेथे पोहोचले आणि त्यांनी सर्व वृत्तांत या तिघींना सांगितला. मग या तिन्ही देवी अनुसयेकडे गेल्या. त्यांनी क्षमा याचना करून आपले पती परत पूर्ववत करून मागितले. परंतु अनुसयेलाही हे मातृत्व हवे होते. अत्री ऋषींनी जगरहाटी नीट चालण्यासाठी असे मातृत्व योग्य नाही हे अनुसयेला समजावून सांगितले आणि केवळ तीच तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने देवांना पूर्ववत करू शकते हे लक्षात आणून दिले. अनुसयेने नाईलाजाने देवांना पूर्ववत केले. तिन्ही देवींनी अनुसयाची क्षमा मागितली. तिन्ही देव तिच्यापुढे नतमस्तक झाले. माते, तुझ्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने आम्ही प्रभावित झालो आहोत. आम्ही तुझी काय सेवा करू असे त्यांनी विचारले असता अनुसयेने तुम्ही मला तुमचे मातृत्व देऊन धन्य केलेत, पण हे मातृत्व क्षणिक होते याचे दुःख मला सतत राहील अशी खंत व्यक्त केली. त्यावर देवांनी तुला 3 पुत्र असतील आणि ते आमचे अंश असतील असा वर दिला. तात्काळ शिवाच्या अंशातून दुर्वास, ब्रह्माच्या अंशातून चंद्र आणि विष्णूच्या अंशातून दत्त असे 3 पुत्र निर्माण झाले. देवांनी अनुसयेला हे तुझे 3 पुत्र असतील, पण यातील चंद्र तुला रोज आकाशातून दर्शन देईल, तुझ्यावर शीतल चांदणे शिंपडून तुझी सेवा करेन आणि दुर्वास तपोसाधना करून तुझे नाव अमर करेल. मात्र विष्णुरूपी दत्त तुझ्याजवळ राहून तुझी मातृत्वाची इच्छा पूर्ण करेल. तो त्रिमूर्ती असेल, त्यामध्ये आमचेही अंश असतील आणि मानव कल्याणासाठी त्याचे हे अवतार कार्य असेल असे अभिवचन देवांनी अनुसयेला दिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. म्हणून दत्त श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिगुणात्मक दत्तात्रय झाले. ही घटना जेथे घडली ते ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा, वेळ दुपारची. म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेला दुपारी साधारण 12:30 वाजता दत्तजन्म साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी सकाळपासून मंदिरात किंवा घरोघरी दत्तभक्त दत्तमूर्तीचे किंवा फोटोचे पूजन करून दत्तमंत्र, स्तोत्र पठण, भजन, कीर्तन करतात. गुरुचरित्रातील 4थ्या अध्यायातील दत्तजन्म कथा बरोबर 12:30 वाजता पूर्ण करून अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त असे मोठ्याने 3 वेळा म्हणत दत्तमूर्तीवर फुले, चंदन, गुलाल उधळत दत्तजन्म साजरा करतात. आरती नैवेद्य दाखवून काही ठिकाणी हौसेने दत्तमूर्ती पाळण्यात ठेवून पाळणागीते म्हटली जातात. सुंठवडा वाटला जातो. अशी दत्तजन्म साजरा करण्याची सर्वसाधारण पद्धत आहे. यानंतर मार्गशीर्ष भाग 2 मध्ये आपण जाणून घेऊया दत्त अवतार कार्याविषयी. धन्यवाद.